Problem number 14. Problem number 14 is an isosceles triangle. Okay. A, B, C is isosceles triangle. Length of the congruent side is 13 centimeter. Length of congruent side is 13 centimeter. These two are the congruent side. Base is 10 centimeter. This is the base 10 centimeter. Okay. Then find the distance between vertex opposite the base and the centroid. Means what? बघा सेंट्रॉइड वर्ड आल्याबरोबर लक्षात ठेवायचं. This point is a centroid. It is denoted by G. A, B, C and it is the D. अच्छा. मी काल सुद्धा सांगितलं होतं की इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल. आयसोसेल मध्ये ह्या दोन साइड कॉम्बिनेट आहेत, त्याच्यामुळे हेच काय झालं, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन्स व्हॉट? BD इक्वल्स टू DC. प्रॉब्लेम स्टार्ट कसं करायचं हेच कळलं पाहिजे आपल्याला. ट्रायंगल ABC इज an isosceles triangle. ओके. एकच घेऊ आपण कुठली तरी. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? AG and GD. ओके. देन AB is perpendicular on BC. Hence BD equals to DC is half of the BC. 1/2 into 10 is equals to 5 centimeter. काही प्रॉब्लेम नाही. ABAC. AB equals to AC is equals to 13 centimeter. It is the given. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता हे बघा की हे गणित दोन प्रकारे सॉल्व करता येते. एक असं की इन ट्रायंगल ADB and ADC BD is congruent to DC, AD is the common and AB is congruent to AC. Hence these two triangles are congruent. These two triangles are congruent. असं करून सुद्धा आपल्याला सॉल्व करता येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड थिंग मीन्स व्हॉट? की आता हे BD फाय निघालं, हे किती निघालं? 5. आता सेकंड थिंग आपल्याला दुसऱ्याने सॉल्व करता येते की BD फाय निघालं तर AD काढणं खूप सोपं आहे. AD काय? परपेंडिक्युलर आहे, तसंही काढता येईल, काही प्रॉब्लेम नाही. परपेंडिक्युलर घेऊन केलं तरी इट्स ओके बाय पायथागोरस. की इन ट्रायंगल ADB angle D is equals to 90 by Pythagoras theorem. AB square is equals to AD square plus BD square. 13 square is equals to AD square plus BD. BD means 5 square. 169. 13 square, 5 square is the 25 is equals to AD square. AD square is equals to 144. AD is equals to 12 centimeter. AD किती निघाली? 12. कॉन्ग्रुएंट दाखवायची काही गरज नव्हतीच. ओके. AD 12 निघाली. पण आपला प्रॉब्लेम काय? AG आणि GD. आपलं मेन प्रॉब्लेम आहे की फाइंड द डिस्टन्स बिटवीन. मीन्स व्हॉट? आपल्याला फाइंड काय करायचं आहे? AG. ओके. अच्छा, आता प्रॉब्लेम न्यू स्टार्ट करायचो. आता बघा काय आहे की AD प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे की फाइंड द डिस्टन्स बिटवीन वर्टेक्स अपोजिट द बेस अँड सेंट्रॉइड. G is the centroid. G is the centroid. आता जर G जर सेंट्रॉइड असेल तर
By centroid formula, AZ is to GD is equals to 2x is to x. हा रेशो काय असते 2:1. हा रेशो काय 2:1. हे 9 स्टँडर्ड मध्ये होतं. ओके, मग आपण जर एडीचं समेशन केलं, एडी इज इक्वल्स टू एजी प्लस जीडी. why a dash g dash d. ad is the 12, 2x plus x, 12 equals to 3x, x equals to 12 divided by 3 is equals to 4. आपल्याला फाइंड काय करायचं आहे ag आणि gd. hence ag equals to 2x is equals to 2 into 4, 8 centimeter. gd equals to x means what? Only 4 centimeter. या दोघांचे ऍडिशन 8 plus 4 परत किती झालं 12. किती सिंपली होतं, काहीही करायची गरज नव्हती. फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला दाखवायचं होतं की एडी इज परपेंडिक्युलर ऑन बी सी. अदरवाइज सेंट्रॉइडच्या दुसऱ्या फॉर्म्युलाने केलं, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवून केले, आणि तिसरं अपोलोनियसने जरी केलं, मी आता सांगतो, अपोलोनियसने जरी केलं तरी हे गणित येणार. अपोलोनियसली करून बघा, इट इज द मीडियन. मग डी मीन्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस BD स्क्वेअर. तुम्ही हे प्रॉब्लेम अपोलोनियसने सुद्धा करून बघा, प्रॉब्लेम येणारच. प्रॉब्लेम नंबर 15. ABCD is a trapezium. काय दिलेला आहे? ABCD is a trapezium. AD and BC is the 15 centimeter, AB is the 25 centimeter, and find the area of quadrilateral ABCD. अच्छा, area of quadrilateral ABCD. ABCD is a trapezium. trapezium चा फॉर्म्युला काय? area of quadrilateral ABCD is equals to 1/2 into sum of parallel side into height. अच्छा, मग फाइंड आउट काय काय करायचं हे आधी लक्षात ठेवायचं. सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड कुठली आहे? AB and DC. AB आपल्याला माहित आहे, AB आपल्याला माहित आहे, DC आपल्याला माहित नाही. मग आपल्याला आधी सगळ्यात काय करायचं आहे? DC म्हणजे इथपर्यंत झालं. इनटू हाईट. हाईट काय? DM अदरवाइज DN, DM अदरवाइज CN, CN. आपल्याला आधी काढायचं काय? DC, DM and CN. हे लॉजिक आपलं परफेक्ट पाहिजे की आधी काढायचं काय, नंतर गणित स्टार्ट करा, नाही तर मध्येच तुमचं गणित काय होते, कुठेतरी पॉज होते. मीन्स व्हॉट, त्याच्या पुढे तुम्हाला येतच नाही. तर इट्स ओके, हे सगळं काढायचं आहे. गणित थोडं मोठं आहे, त्याच्यामुळे मला अवेलेबिलिटी नाही मोठ्या बोर्डची, म्हणून मला हे अक्षर थोडे छोटेच काढावं लागते. ओके, चला स्टार्ट करू. ओके, quadrilateral ABCD is a trapezium. अच्छा, ओके, ट्रॅपेझियम काही हरकत नाही आपली. ओके, ट्रॅपेझियम आहे. ओके, नंतर काय करायचं की जे गिवन आहे ना त्याच्यावरून डोकं चालवायचं की इथं दिसते काय? इन ट्रायंगल ADB. बघा मी काय घेतलं, इन ट्रायंगल ADB angle D is equals to 90 by Pythagoras. It is the 90 mean by Pythagoras. AB square is equals to AD square plus DB square. AB square माहित नाही, AD square is the 15 square and DB, sorry AB माहित आहे ना, AB 25 square and DB
25 square is the 625 and 225 plus db square means what? db square is equal to 625 minus 225 means 550 220 6 minus 2 4 means db is equals to 20 centimeter. db 20 सेंटीमीटर. अच्छा, हे प्रॉब्लेम करायचे खूप फॉर्म्युले आहेत, मी तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही एडीबी केलं ना तसं एसीबी करू शकता. इथं डीबी निघालं, इथं काय निघणार? एसी. अच्छा, लॉजिक हे चालायला पाहिजे. इथं 15 and 25 आहे, या एसीबी मध्ये 15 and 25 आहे. हे 20 निघालं तर एसी सुद्धा किती निघणार? 20. पण गरज नाही ना त्या गोष्टी करायची. आपलं हेतू काय आहे की डीसी काढायची आणि डीएम किंवा सीएम. पण तेवढ्या पुरतच कशाला गणित वाढवत बसायचं कुठल्या तरी गाईड मध्ये बघून? गरज नाही आहे. अच्छा, हे झालं. आता दुसरा प्रश्न हे आहे की डीबी निघालं, काही प्रॉब्लेम नाही. मग डीबी निघाल्यानंतर थोडस डोकं चालवायचं की एरिया काढून बघायचं. एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी is 1/2 बेस इंटू हाइट. अच्छा, काही लोक थोडा लॉजिकल विचार करतात. लॉजिकल विचार केला तर हा 90 आहे, मग हा बेस झाला आणि हे काय झाले? हाइट. 1/2 इंटू एडी इंटू डीबी. डीबी काढलीच त्यासाठी होती. 1/2 इंटू 15 इंटू 20. 1 जा 10 जा 150 स्क्वेअर युनिट. ओके, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, एरिया ऑफ ट्रायंगल काढला. आता हाच एरिया रिपीट करा. एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल्स टू 1/2. आता बघा, बेस आणि हाईट कशी चेंज करायची? एडीबी तर एबी बेस आहे, हाईट काय आहे? डीएम. हाईट इज द डीएम. अच्छा, एरिया माहित आहे 150. 1/2 एबी 25 इंटू डीएम माहित नाही. हे सगळं इकडे आणा. 150 multiplied by 2 divided by 25 is equals to dm. 25 1 जा 25, 25 6 जा 6 into 2 12 centimeter is equals to dm. आपल्याला काढायचं काय होतं? डीसी अँड डीएम. आता विषय उरला की डीसी कसंच काढता येत नाहीये. डीसी आपल्याला काढता येत नाही. मग आता डीएम निघालं 12. डीएम किती निघालं? 12. लॉजिक लावायचं की डीएम 12 निघालं तर इन ट्रायंगल डीएमए, इन ट्रायंगल डीएमए angle M is equals to 90 by Pythagoras theorem. AD square is equals to DM square plus AM square is equals to 15 square. DM is the 12 square plus AM square. 225 is equals to 144 plus AM square. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. AM square is equals to 225 minus 144. 5 minus 4 1, 2 minus 4 9 12 minus 4 8. Okay, AM square. AM is equals to 9 centimeter. अदरवाइज युनिट. मला असं वाटते काही मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये दिलं नाही. इट्स ओके, इट्स अ युनिट. काही प्रॉब्लेम? AM किती निघालं? 9.
आता तुम्हाला सांगतो, काही टीचर काय सांगतात, हीच प्रोसिजर रिपीट करा, हीच प्रोसिजर. आता बघा आपण कशात रिपीट केली, ए डी बी. ओके, मग तुम्ही हीच प्रोसिजर रिपीट कशात करायची, ए सी बी. हे 20 निघालं, हे 20 निघणार, परत हे किती निघणार 12, हे 12 निघालं तर हे किती निघणार 9, असं सांगतात. पण एवढी मोठी प्रोसिजर परत रिपीट करून वेळ वाया घालवायची आपल्याला गरज नाही आहे. तर आपण अशा वेळेस काय करायचं, इन ट्रायंगल DMA and triangle CNB करायचं काय आहे या दोन ट्रायंगल मध्ये, हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. कसं बघा, पहिली गोष्ट तर कॉन्ग्रुएंट काय दाखवायचं, इथं बघून घ्या. DMA and CNB, angle DMA is congruent to angle CNB, each 90. काही प्रॉब्लेम नाही. AD is congruent to BC, segment AD is congruent to segment BC, given because they are the same length. तिसरं काय शोधायचं, DM is congruent to CN. बघा आता रिझन, रिझन काय आहे की DM and CN is the perpendicular height of trapezium lies in between two parallel lines. आणि आपलं झालेलं आहे की दोन पॅरलल लाईन मधील कुठलंही लेंथ जर मोजली तर इट इज द इक्वल. हेन्स ट्रायंगल DMA is congruent to triangle CNB. रिझन अँगल साइड साइड किंवा साइड अँगल साइड. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला गरज कशाची होती, AM and NB. segment AM is congruent to segment NB, means corresponding side of congruent triangle. AM is equals to NB is equals to 9. मग ही 9 आहे तर ही किती निघाली 9. आपला प्रॉब्लेम सॉल्व. आपला प्रॉब्लेम आता परत एक वेळेस प्रॉब्लेम बघा, कारण की मला काही गोष्टी पुसायच्या इकडच्या. ओके, अच्छा, आधी काय केलं, इकडचा ट्रायंगल चॉईस केला ADB. ओके, ADB मध्ये पायथागोरस मुळे आपण काय काढलं, DB काढल्यावर त्याचं काय केला, एरिया. एरियाला बेस घेतला AD and BD, नंतर तोच एरिया यूज केला, बेस काय घेतला AB and परपेंडिक्युलर DM, तर DM निघालं. DM निघाल्यानंतर आपण काय काढलं पायथागोरसने AM काढल्यावर DMA आणि CNB हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. AM इज कॉन्ग्रुएंट टू NB मीन्स इक्वल 9. आता लॉजिकल जर थॉट जर तुम्ही विचार केला, मला काय होते, मी हे एवढा भाग आता रब करतो कारण की माझं जागा नाही बोर्डवर. ओके, हे कळलं, चला रब केला. ओके, आता आपल्याला काय करायचं, मी नंबर नाही दिला, AB इक्वल्स टू AM प्लस MN प्लस NB. रिझन AMNB आर कोलिनियर. AB किती आहे 25, AM 9 आहे, MN माहित नाही, NB 9 आहे. आता मी डायरेक्ट करतो, MN इक्वल्स टू 25, 9 प्लस 9 18, MN is equals to 25 minus 18 is 7. किती निघाली 7. आता आपला हा क्वेश्चन मार्क बाकी आहे, आपला क्वेश्चन मार्क बाकी आहे. मग अशा वेळेस काय करायचं, आता मी ही साइड थोडी रब करतो. आपल्याला आता या कॅल्क्युलेशनची गरज नाही, मी ऑन द बोर्ड लिहिलं, तुम्ही लिहिलं असेल व्हिडिओच्या बरोबर आहे. ओके, इतकी रब केली.
ओके. देन आता काय करायचं आहे की हा डीसी काढायचा. मग डीसी काढताना लॉजिक काय लावायचं की हाऊ कॅन वी फाइंड द डीसी. मग लिहायचं DMNC क्वाड्रिलॅटरल DMNC इज अ. आता इज लिहिताना थोडस डोक्यात भान पाहिजे की DM इज कॉन्ग्रुएंट टू CN. कुठे लिहिलं? इथं लिहिलं. म्हणजे ही 12 आहे तर ही किती आहे? 12. DMNC मध्ये अपोजिट साइड दोन्ही किती निघाल्या? 12 12. ही 7 निघाली. म्हणजे याचा अर्थ काय की ही किती असणार? 7. मग अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल. इट इज द रेक्टँगल. आणि इथं रिझन लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहिलं तरी चालते कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. इज अ रेक्टँगल. रिझन तुम्हाला लिहायची गरज नाही. हेन्स MN is equals to DC is equals to 7. शेवटचा आपला क्वेश्चन मार्क 8. नेक्स्ट काय करायचं? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ट्रॅपेझियम? 1/2 into sum of parallel side multiplied by height. 1/2 sum of parallel side which AB and DC. AB plus DC. Height DM otherwise CN. 1/2 AB 25 DC 7 into height 12. 2 1 जा 2, 2 6 जा 12. 25 plus 7 32 right into 6. 6 2 जा 12 carry 1 18 plus 1 19 square unit. It is your final answer. 192 square units. गणित खूप सोपं आहे. फक्त लेंथ काय होती? मोठी. फक्त लक्षात काय ठेवायचं? हा एक ट्रायंगल किंवा हा एक ट्रायंगल घ्यायचा, त्याची रिमेनिंग साइड काढायची, पायथागोरस लावायचा, एरिया घ्यायचा, सेकंड टाइम एरिया घ्यायचा, एरिया घेतल्यावर हा ट्रायंगल काढायचा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, ही लेंथ ही मोजायची, ही काढून ही काढायची. पण तुम्हाला स्टार्टलाच कळायला पाहिजे होतं की AB दिलेला आहे, DC काढायचं होतं आणि काय काढायचं होतं? DM. DC अँड DM हे स्टार्टलाच आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे गणित पुढे फॉरवर्ड करत राहायचं. Problem number 16. In the figure, PQR is an equilateral triangle. PQR is a equilateral triangle. Then the point S is such that QS is 1/3 of QR. एवढंच फक्त काय दिलेलं आहे? गिव्हन. आणि प्रूव्ह दॅट करायचं आहे. ओके. हे प्रॉब्लेम ओल्ड सिलेबस मध्ये होतं आणि खूप वेळेस रिपीट झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये. तो करायचं काय आहे की आपल्याला हे प्रॉब्लेम करताना थोडे लॉजिकल थॉट लावायचे. आता इट इज द प्रॉब्लेम नंबर 16. लॉजिकल थॉट म्हणजे काय? ट्रायंगल PQR is an equilateral triangle. Okay, equilateral. Then all sides are same, congruent. PQ is equals to QR is equals to PR is equals to A. We suppose that all side is the A. Okay. अच्छा, A झाला. Then all angles are also congruent. Means angle PQR is equals to 60 degree. इथपर्यंत आपल्याला जेवढं कळलं तेवढं लिहिलं, काही प्रॉब्लेम नाही, इतकंच लिहायचं. पण आता आपल्याला PS means this and PQ means this संबंध काय? PS आणि PQ चा प्रूव्ह दॅट मध्ये. मग आपण कॉन्सन्ट्रेटेड कशावर करायला पाहिजे की ड्रॉ. सेगमेंट PT
is perpendicular on QR. Segment PT is perpendicular on QR. Means what? QT equals to TR is half of the QR. Means half of the A. Means it is the A upon 2. मग झालं काय की इथून एवढं A upon 2 पूर्ण. अच्छा, इथपर्यंतही काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे हे आधी बघायचं. A upon 2 झालं, हे A झालं. हा अँगल किती आहे 60. हा अँगल किती आहे 60. हा पूर्ण अँगल किती आहे 60. इथपर्यंत सॉल्व झाल्यानंतर आपल्याला विचार करायचा आता नेमकं काढायचं काय. आपल्याला खरी तर एसटी काढायची आहे. खरं काय काढायचं आपल्याला एसटी. आता पीटी तुम्ही पायथागोरसने सुद्धा काढू शकता. पीटी आपण पायथागोरसने सुद्धा काढू शकतो. पण आपण तसं नाही काढू. आपल्याला पीएससी काढायचं आहे. फक्त माहित काय पी क्यू. आता पीएच जर काढायचं म्हटलं तर आपल्याला थोडा लॉजिकल थॉट असे लावावं लागतील की पीटी आधी काढून घेऊ. पीटी इन ट्रायंगल PTQ angle T is equals to 90. Angle Q is equals to 60. Angle P equals to 30. का the remaining angle. Hence triangle PTQ is 30, 60, 90. मी तुम्हाला आताही सांगतो की ज्यांना हे माहित नाही 30, 60, 90 त्यांनी डायरेक्ट पायथागोरसने काढा. PT is equals to √3 upon 2 into PQ. Opposite side of angle 60. Opposite sides of angle 60. PT is equals to √3 upon 2 into A. Means √3A upon 2. काही प्रॉब्लेम नाही. हे सुद्धा निघालं पीटी. आता बघा क्यूटी निघालं, पीटी निघाला. पण आपल्याला काय करायचं आहे पीएस आणि एसटी. आता एसटी काढताना आता आपल्याला हे निघालं √3/2. एसटी माहित नाही, नाहीतर आपण डायरेक्ट पायथागोरसने काय काढला असता पीटी. आता एसटी काढताना आपल्याला काय विचार करावा लागेल की एसटी काढताना विचार काय करावा लागेल. मग विचार करायचा गिव्हनचा. बघा QS is 1/3 of QR. QR. आता QS माहित नाही 1/3. QR किती आहे A means A/3. आता साधं लॉजिक आहे. QS माहित आहे, TR माहित आहे, QR माहित आहे. QR is equals to QS plus ST plus TR because they are collinear point. रिझन लिया कोलिनियरचं. QR टोटल किती आहे A. QS A/3. ST फाइंड आउट आहे. TR किती आहे A/2. A/2. याचं कॅल्क्युलेशन ही साइड आधी करून घेऊ. A equals to this A/3 plus A/2 plus ST. A equals to 2 3 6 cross multiplication 2A plus 3A plus ST. A equals to 2 plus 3 5A upon 6
plus ST equals to A minus 5A upon 6 is equals to 6 1 6 minus 5A upon 6. ST equals to 6 minus 5 A upon 6. It is the ST. आता ST सुद्धा मिळाला आपल्याला. काय मिळालं? ST मिळालं. मग आता आपल्याला ST मिळालं, PT माहित आहे, तर आपण आता सहज QS काढू शकतो. PS इन ट्रायंगल PTS ट्रायंगल angle T is equals to 90 by Pythagoras. खूप सोपं आहे, काही असं लॉजिक नाही लावत बसायचं आपलं. ओके, देन PS square is equals to PT square plus ST square. PS square PT is equals to root 3A upon 2 bracket square. ST A upon 6 bracket square. PS square. Root 3 square is the 3, A square is the A square, and 2 square is the 4. A square divided by 36. Okay. आता फायनली करायचं काय आहे? फक्त हे आणायचं आहे 9PS and 7PQ. अच्छा, PS square is equals to, आता याचा क्रॉस मल्टिप्लाय करा. ऍक्च्युली LCM घेतलं तर इट्स बेटर दॅन 4 into 6. 36 into 3 108 A square. 4 into A gives 4A square. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता गणित खरं एंड वर आलं, पण मला हा नेमका हा भाग पुसावा लागेल. पण हा भागातलं हे लक्षात ठेवायचं की ऑल साइड्स इज द A. हे बघा, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. हा, देन स्टार्ट. PS square is equals to 108 plus 4 112 A square divided by 144. अच्छा, it is divisible by which? It is divisible by which? तर आता आपल्याला डिवाइड जर करता नसेल तर मला असं वाटतं आपण 2 ने किंवा 4 ने करत बसू. 4 ने जर केलं तर 4 2 जा 8, रिमेनिंग 3, 4 8 जा 32, 4 3 जा 12 and 4 6 जा means 28 A square divided by 36 and 28 and 36. Okay, it is in the table of 4. 4 7 जा 28, 4 9 जा means PS square is equals to 7A square upon 9. Cross multiply 9 PS square is equals to 7A square. अच्छा, प्रूव दॅट मध्ये काय आहे? 9 PS square equals to 7 PQ. अच्छा, A आपण स्टार्टला सांगितलं की PQ, PR and QR all of is the A. मग PQ ची व्हॅल्यू किती आहे? A. त्याच्या जागी काय ठेवा? 9 PS square is equals to 7 PQ square and hence prove that. कितीतरी सोपं होतं, फक्त एक गिवन नी काम केलं. ते गिवन म्हणजे QS is 1/3 of QR. आधी करायचं काय? हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा. राईट अँगल ट्रायंगल मध्ये QT काढायचं, A काढायचं, नंतर PT काढायचं. PT च्या याच्यावर QS थेरी वापरायची. इट इज द 1/3. आणि नंतर काय काढायचं? ST काढायचं. ST काढल्यानंतर पायथागोरस लावायचा अँड युअर प्रूव्ह दॅट इज एंड. खूप सोपं आहे, तुम्ही हे करून बघा वारंवार, कारण की गणितांची लेंथ मोठी आहे पण गणित खूप सोपे आहे. दिस इज द लास्ट टू प्रॉब्लेम ऑफ प्रॉब्लेम सेट सेकंड जिओमेट्री 17 and 18. आता मी हे बोर्डवर एकत्र दोन प्रॉब्लेम लिहिले. अरे सोपे आहेत, तेच अपोलोनियस. 17 मध्ये काय सांगितलं? PM इज अ मीडियन. इथं काय सांगितलं? AM इज अ मीडियन. इथं फाइंड काय करायला सांगितलं? QR बाय अपोलोनियस.
मी आता रफली सॉल्व करत आहे, तुम्ही फेअर करा. बाय अपोलोनियस थेरम PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ PM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ QM स्क्वेअर. तर इथं तुम्हाला मिळणार काय व्हॅल्यू QM ची. QM इज हाफ ऑफ QR. तुम्ही काय करणार QR इथं फाइंड करायचं AM. तर इथं बाय अपोलोनियस काय करणार AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM स्क्वेअर. इथं तुम्हाला काय मिळणार डायरेक्टली AM. काही ट्वाइस वगैरे परत करायची गरज नाही. खूप सोपे प्रॉब्लेम होते, दोन्ही करून बघा आणि इथला प्रॉब्लेम सेट हा क्लिअर झाला. पण मोठा आहे प्रॉब्लेम 14 to 16, 14, 15, 16 हे तीन प्रॉब्लेम थोडे मोठे आहेत, पण लॉजिकली खूप सोपे आहे, फक्त त्यांची लेंथच मोठी आहे.